या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पृथ्वीबद्दल आणि आपल्या सूर्यमालेबद्दल जाणून घेणार आहोत। यात खगोल वस्तू, तारे आणि ग्रह यांच्या रंजक जगाचा अभ्यास करूया। खगोल वस्तू म्हणजे काय? आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह या सर्वांना खगोल वस्तू म्हणतात। रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशात अनेक चमकणारे बिंदू दिसतात, जे पृथ्वीपासून खूप दूर असतात। तारे स्वयंप्रकाशित असतात, म्हणजे त्यांचा प्रकाश ते स्वतः तयार करतात। सूर्य हा सुद्धा एक ताराच आहे। इतर ताऱ्यांच्या तुलनेत तो पृथ्वीच्या जवळ असल्याने आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो। सूर्यप्रकाशामुळे दिवसा तारे दिसत नाहीत। ग्रह स्वतः लुकलुकत नाहीत, त्यांना स्वतःचा प्रकाश नसून ते सूर्याकडून प्रकाश मिळवतात। पृथ्वी स्वतः भोवती फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, ज्याला परिक्रमा म्हणतात। आपल्या सूर्यमालेत एकूण 8 मुख्य ग्रह आहेत। सूर्यमालेत ग्रह व्यतिरिक्त इतरही अनेक खगोल वस्तू आहेत। प्रत्येक ग्रह ज्या ठराविक मार्गावरून सूर्याभोवती फिरतो त्याला कक्षा म्हणतात। याशिवाय उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांचाही सूर्यमालेत समावेश होतो। खगोल वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची शक्ती असते, जिला गुरुत्वाकर्षण म्हणतात। पृथ्वीच्या याच गुरुत्वाकर्षणामुळे सर्व वस्तू जमिनीवर राहतात। झाडावरून पडणारी फळे असो किंवा वर फेकलेली वस्तू त्या खालीच येतात। भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने अनेक मोहिमा राबवल्या आहेत। 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रयान-1 द्वारे चंद्रावर यान पाठवले, तर 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयान यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत स्थापित झाले। अवकाश म्हणजे ग्रह ताऱ्यांमधील रिकामी जागा। अवकाशात वस्तू पाठवण्यासाठी रॉकेट तंत्रज्ञान वापरतात। भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी 184 मध्ये अवकाशातून सारे जहां से अच्छा हा संदेश दिला होता। थोडक्यात सांगायचे तर सूर्य हा एक स्वयंप्रकाशित तारा आहे आणि पृथ्वी हा एक ग्रह आहे। सूर्य, ग्रह आणि इतर वस्तू मिळून सूर्यमाला बनली आहे। आपली पृथ्वी एक अनमोल ग्रह आहे, तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे। आता स्वाध्याय आणि गृहपाठाची वेळ। खगोल वस्तू म्हणजे काय? सूर्यापासून जवळ आणि दूरचे ग्रह कोणते आणि भारतीय अवकाश मोहिमांची माहिती लिहून काढा। तसेच चंद्राच्या कलांचे निरीक्षण करणारा उपक्रम नक्की पूर्ण करा।